हाय, हॅलो, नमस्कार. मी पूजा. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. यशिका स्कूलमध्ये गेली की त्यानंतर माझा झुंबाचा क्लास असतो. आज मी तो क्लास आटपून घरी जात आहे आणि आज मी एकटी आहे. तशा माझ्या 2 मैत्रिणी माझ्यासोबत असतात आणि तुम्हालाही माहीत आहे आता तो मोसम आलेला आहे, ज्या मोसममध्ये आपण सगळ्या घरभर रात्री झोपायच्या पहिले कपडे पसरवून ठेवत असतो. अंघोळ झालेली आहे. बाहेरचं वातावरण खूप छान झालेलं आहे. एकदम मस्त दुवारी चालू आहे आणि पाऊससुद्धा सुरू आहे बारीक बारीक. तर मस्त वाटत आहे. पावसाळ्याची सुरुवात झाली, पण जशी दमदार सुरुवात पाहिजे होती तशी नाही आहे. बट पुणे आणि मुंबईला दमदार आहे. तिथचं बघून तरी असं वाटते की ठीक आहे, आपल्याकडे असंच बरं आहे. तर आता मी बनवणार आहे मस्तपैकी पनीर आणि स्वीटकॉर्न सॅलड. जर तुम्ही डाएटवर असाल तर तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मग रात्रीच्या जेवणासाठी म्हणजे जेवण स्किप करून खाऊ शकता, किंवा मग 5 वाजताच्या स्नॅक्ससाठी सुद्धा तुम्ही खाऊ शकता. असं मी तुमच्यासोबत आज एक सॅलड शेअर करणार आहे. टेस्टलासुद्धा खूप छान लागते, टेन्शन नका घेऊ. तर चला, सगळ्यात पहिले आपल्याला पनीर घ्यायचं आहे. पनीरचे छान बारीक बारीक अशा पद्धतीने काप करून घ्यायचे आहे. तूप टाका तुम्ही, किंवा मग काय म्हणतात त्याला, बटर टाका, किंवा मग तेलसुद्धा टाकू शकता, पण कमी प्रमाणात टाकायचं आहे. आणि अशा पद्धतीने लालसर होतील पनीर असे आपल्याला फ्राय करायचे आहे. आणि लास्टमध्ये थोडंसं मीठ आणि चिली फ्लेक्स टाकून आपल्याला हे साईडनी काढायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जे स्वीटकॉर्न आहेत ते सुद्धा थोडेसे शिजवून घ्यायचे आहे. आता याच्यात मी मीठ टाकलेलं आहे आणि पहिले मीठ टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर याच्यावर आपल्याला टाकायचं आहे थोडीशी शेजवान चटणी. सॉससुद्धा तुम्ही टाकू शकता, ऑप्शनल आहे. शेजवान चटणी ही तुम्हाला टाकायची असेल तर टाका, किंवा नाही टाकली तरी चालते. आता दोन्हीही हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदा, टमाटर, सांबार आणि थोडासा चाट मसाला आणि मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि ह्याला तुम्ही चाटसुद्धा म्हणू शकता आणि तुम्हाला जे वाटेल ते म्हणा, पण खूप हेल्दीसुद्धा आहे, खायलासुद्धा छान लागते, टेस्टी लागते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आणि लवकर झटपट बनणारं असं आहे. आणि स्वीटकॉर्नसुद्धा जास्त वेळ लागत नाही त्याला शिजायला, त्याच्यामुळे तुम्ही करू शकता. आणि रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा. आजची ही रेसिपी आपल्या फूड चॅनलवर सुद्धा गेलेली आहे आणि जे आपलं फूडचं चॅनल आहे त्याचं नावसुद्धा चेंज झालेलं आहे. त्याचं नाव केलेलं आहे मी आता फूड विथ पूजा 7. तर मस्तपैकी बनवली मी आणि सगळ्यात पहिले ही डिश यांना दिली आणि यांनासुद्धा खूप आवडली. आणि यांचा फोन सुरू होता, त्याच्यामुळं तुम्हाला असं वाटेल की बा यांचं लक्षच नाही, पण यांचा फोन सुरू होता. आणि आजकाल साहेबांचं असं झालेलं आहे, तर तुम्ही प्रत्येकच व्हिडिओमध्ये बघत असणार की साहेब माझ्यापेक्षा जास्त त्या फोनमध्येच गुंतलेले असतात. आणि बिझनेस कामंसुद्धा वाढलेली आहेत आणि चांगलीसुद्धा गोष्ट आहे. लोकांना कामं नाही, आपल्याला कामं आहेत. आणि तेच आम्ही देवाला मागतसुद्धा होतो की देवा आम्हाला कामं दे, आम्हाला खाली बसून नको ठेवू. आणि देवाने आमची इच्छासुद्धा पूर्ण केली, घरसुद्धा झालेलं आहे, आता कामंसुद्धा आहेत. आणि ह्या कुंड्या तुम्ही बघितल्याच असतील, ज्या मला 2-3 दिवसापासून मी आणलेल्या आहेत आणि त्या व्यवस्थित मला सगळ्या सेट करायच्या आहेत. यशिकाच्या फ्रेंड्स आल्या होत्या, खेळायला जाऊ का असं विचारत होत्या, तर त्यांच्यासोबत मी इथे बोलत होती. गॅलरीच्या ज्या कुंड्या वगैरे आहेत आणून ठेवल्या, करते करून कालही नाही केल्या आणि आजही तसंच झालं. मला हे काम करायचं होतं सकाळी 11 वाजता आणि आत्ता वाजलेले आहेत 4:30. अजूनही मी हे काम केलेलं नाही आणि मध्ये मी झोपली होती, झोप लागून गेली, मला लक्षातच नाही आलं. तर आता विचार करत आहे की आता पहिल्या फुरसतमध्ये हे काम करून टाकते. वातावरण खूप छान झालं. मी सकाळी करणार होती, पण थोडंसं ऊन होतं, तर मग मला असं वाटलं की मी थांबून जाते. थोडंसं वातावरण चांगलं झालं की मग वातावरणाचा मजा घेता घेता हे कामसुद्धा करून घेईल असं म्हणून मग ते थोड्या वेळानं करते म्हणून मग ते राहून गेलं. बट आता खूप वेळ झाला, कालचाही दिवस गेला, आजचाही दिवस गेला, आता करून घेते. हे बघा, ह्या सगळ्या कुंड्या आणलेल्या आहेत मी, मोठी साईज, त्यापेक्षा थोडी लहान साईज आणि त्यापेक्षा लहान साईज, आणि 2 अशा मोठ्या आणलेल्या. हे बघा, ही जी आहे ना, अशा 2 आणलेल्या. ही 200 रुपयालाच मिळाली आहे आम्हाला कुंडी. तर आता ही सगळ्या ह्या ज्या काही कुंड्या आहेत ना, ज्या रंगीबेरंगी दिसत आहेत तुम्हाला, वेगवेगळ्या, त्या आतापर्यंत ठीकच वाटत होत्या, असं काही नाही आहे. पण आता असं वाटत आहे की आता हे चेंज करायला पाहिजे, म्हणून मग आता हे सगळ्या चेंज करते. काही झाडं पण आणलेली आहे. हे बघा, ही झाडं सगळी मस्तपैकी या छोट्या कुंड्यांमध्ये लावून देते. आणि ही बाल्कनी थोडीशी डेकोर करते. यावेळेस ना हे पण आणलेले आहेत मी. याच्यात मला ना हे लावायचे आहे,
पुदिना आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते गणपतीसाठी दुर्वा लावायच्या 2 आणलेत बघा, एक तिकडे एक इकडे, किंवा आणखी कोणते झाडं लावेल मी. आणि वातावरण बघा किती सुंदर असं झालेलं आहे, खूप छान झालेलं आहे वातावरण. आणि खरं सांगते मला ना आता कॉफी घ्यायची पण इच्छा होते. आणि मी फायनली कॉफी करूनच घेतली. आता हे खूप जणांना वाटते की मी काळा चहा घेते, बट हा काळा चहा नाही, ही कॉफी आहे. यामध्ये तूप टाकते मी, कॉफी टाकते आणि थोडंसं सहट टाकते. रेसिपी खूपदा दिलेली आहे मी. आणि संध्याकाळी घेते आणि सकाळी पण घेते. कधी कधी सकाळी नाही घेत, पण संध्याकाळी कंपल्सरी घेते, कारण त्याच्याशिवाय ना मला असं वाटतच नाही संध्याकाळ झाली म्हणून. हे बघा वातावरण किती छान झालेलं आहे. दरवर्षी न चुकता मी झाडं आणते आणि त्याच्यानंतर झाडंसुद्धा लावते. बट आता तुम्ही इथे ह्या कुंड्या बघत आहे त्या जुन्या कुंड्या आहेत आणि 5 ते 6 वर्ष पहिले मी नवीन कुंड्या घेतल्या होत्या आणि तेव्हा ह्याच कुंड्या मार्केटमध्ये नवीनसुद्धा होत्या. तर तेव्हा मी ह्या कुंड्या घेतल्या होत्या, बट 5 वर्षापासून त्याच कुंड्यामधली माती काढते आहे, टाकते आहे, परत त्यामध्ये झाडं लावते आहे, परत ते जळत आहेत. आणि पहिल्या ज्या फ्लॅटमध्ये राहत होतो ना आम्ही, तिथे काय प्रॉब्लेम होता की ऊन जे आहे ते ऊन डायरेक्ट आमच्या बाल्कनीमध्ये यायची आणि दुपारी 12 वाजतापासून तर कंटिन्यू संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आमच्या बाल्कनीमध्ये ऊन राहायची. त्याच्यामुळे या कुंड्यांमधले ना झाडच जगत नव्हते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ज्या कुंड्या आहेत त्या तुम्ही बघू शकता आता, लाल कलरमधल्या आहेत ह्या कुंड्या आणि त्याचा कलरसुद्धा उडाला होता, तर त्या थोड्याशा ना भुरकट दिसायच्या. आता मी कितीदा ही बाल्कनी इथे आली तेव्हापासून, या नवीन घरात आली तेव्हापासून कितीदा ही बाल्कनी मी सेट केली, पण मला ना ती बाल्कनी हवी तशी वाटतच नव्हती, म्हणजे मनासारखी दिसतच नव्हती. कितीही लावलं त्याच्यामध्ये, चांगल्या झाडं लावले मी कितीतरीदा, इकडच्या कुंड्या तिकडे, तिकडच्या कुंड्या इकडे केल्या, पण ना मला ते असं मनासारखं वाटतच नव्हतं. काहीतरी राहिलेलं आहे, काहीतरी चांगलं नाही वाटत आहे असं वाटत होतं. म्हणून मग मी शेवटी डिसिजन घेतलं की नाही, ह्या कुंड्याच मी काढून टाकते. भलेही झाडं जे आहेत ते झाडं परत एकदा लावते. आता टेन्शन मला हे पण होतं हे झाडं लावत असताना की हे झाडं जगली पाहिजे, पण फायनली सगळी झाडं मी लावलीत आणि